होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडत असताना परवा म्हणजे बुधवारचा शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलांना आणि गणेश भाऊ यादी जाहीर करतील। परंतु या निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका काय असली पाहिजे आणि त्यात काही 2 दिवसापूर्वी आपल्याला पत्रकार परिषदेच्या निमित्तानं बोलवलं आणि सांगितलं की आम्ही यादी जाहीर करतोय, परंतु काही महायुतीच्या बाबतीतल्या देखील चर्चा सुरू होत्या आणि त्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद घेत असताना म्हणजे परवा दिवशीची घेत असताना आम्हालाही थोडीशा काही निर्णय घेण्यामध्ये वेळ लागत होता आणि त्या निर्णयाच्या कालावधीमध्ये आमच्याकडे एक उमेदवार असलेला प्रशांत भागवत आणि दुसरी त्यांची पत्नी मेघाताई प्रशांत भागवत हे अचानक आपली पत्रकार परिषद सुरू असताना राजीनाम्याचं पत्र देऊन गेले आणि तासाभरानंतरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आणि काही वेळानं प्रशांत भागवत आणि त्यांच्या कुटुंबियांनी उल्लेख केला की आमच्यावरती अन्याय झाला, आम्हाला न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय। मला या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या मावळच्या जनतेला सांगायचंय की ज्या प्रशांत भागवतला मागच्या सव्वा वर्षापूर्वी मी आणि गणेशभाऊ खांडेंनी सांगितलं होतं की तुम्ही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीची जी तयारी करा, जे आपले वॉर्ड झालेले आहेत प्रभाग किंवा आपले गट गण झालेले आहेत त्यामध्ये ओबीसी म्हणून जर त्या ठिकाणी आरक्षण पडलं तर आपला उमेदवार तयार असला पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी सुरुवात केली। त्या सुरुवातीच्या काळामध्ये गावागावामध्ये प्रशांत भागवत हाही काही परिचित होता, काही ठिकाणी कार्यकर्त्यांना किंवा संघटनेला महिला भगिनी ज्या आमच्या पदाधिकारी आहेत त्यांना परिचित नव्हता, त्यांचा परिचय होत गेला, संघटनेचं पद त्याला दिलं गेलं आणि त्यानंतर गणपतीचा काळ सुरू झाला। गणेश उत्सवामध्ये सर्वसाधारण जागा आली तर विठ्ठलांना शिंदे हे त्या गटामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, सर्व ओबीसी आलं तर प्रशांत भागवत असतील, पण हे दोन्ही आलं नाही, त्या ठिकाणी आलं सर्वसाधारण महिला। मग महिला आल्यावरती गणेश भाऊ खांडगेने आम्ही त्यांना सांगितलं की ओबीसी आरक्षण असतं तुझा 100% क्लेम होता, पंचायत समितीला पण ओबीसी आलं नाही, परंतु ठीक आहे तू आता फिरतोयस सगळ्यांच्या संपर्कात आहेस, तुला वरती म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत जिथं तुला संधी देता येईल तो संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करू। आणि त्यानंतर ना तोही कामात राहिला, काही भागामध्ये कार्यक्रम घेत गेला, कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा त्याला प्रतिसाद दिला, कार्यक्रम घेत जा किंवा बाकी ठिकाणी तुला काही उद्घाटन करायचे असतील किंवा काही मदत करायची असेल तर ते आम्ही सातत्यानं त्याला सांगण्याचं काम केलं। परंतु या निवडणुकीला सामोरे जात असताना मावळ तालुक्यात मागच्या महिनाभरापूर्वी झालेली नगर परिषद नगर पंचायतची निवडणूक जर आपण पाहिली असेल तर त्यामध्ये आम्ही युती म्हणून जायचं, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणानं आरपीआय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्वांना बरोबर घेऊन जायचं आणि एक या निवडणुकीमध्ये संघर्ष टाळायचा ही भूमिका घेतली। परंतु भारतीय जनता पक्षाकडनं आम्हाला जो काय अनुभव आला तो वाईट आला। तळेगाव मध्ये त्यांनी त्यांच्या जागा स्वतंत्रपणे बिनविरोध कशा काढतात त्या आंदोलन काढून घेतल्या, इथला नगराध्यक्ष पक्षावरच्या चिन्हावर निवडून द्यायचा किंवा त्यांना संधी द्यायची त्यांनी
मुख्यमंत्र्यांसमोर मान्य केला आणि लोणातला जो निर्णय झाला तो त्यांनी निर्णय भूमिका बदलली आणि तो अनुभव आल्यामुळं या निवडणुकीला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती करायची नाही अशा पद्धतीने निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं मदत करणारे पक्ष आहेत ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती, परंतु त्यात लोणावळा नगरपालिकेत आणि तळेगावला सुद्धा आमची त्यांच्यासोबत युती झाली नाही, त्यामुळे तेही बाजूला होते. राहिले फक्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि माऊलीभाऊ दाभाडे यांना मानणारा एक गट. ह्या दोन प्रमुख व्यक्तींना बरोबर घेऊन आपल्याला ह्या जिल्हा परिषदेमध्ये 5 जिल्हा परिषदेच्या आणि 10 पंचायत समितीच्या उमेदवारांना आपल्याला संधी द्यावी लागेल. मी सगळी भूमिका घेत असताना किंवा निर्णय घेत असताना मताची गोळाबेरीज करताना प्रशांत भागवतांना सांगितलं, प्रशांत तुला आम्ही जातीपातीचं राजकारण न करता ओबीसी सर्वसाधारण हाही भेदभाव न करता तुला आम्ही संधी देतोय, पण जिल्हा परिषदेला तू आग्रही राहू नकोस आणि जर पंचायत समितीला मिळत असेल तर तू पंचायत समितीला घे. तर त्यांनी आग्रही होता की नाही मला जिल्हा परिषद आलं तर बघा, पण त्यात आम्ही दाभाडे कुटुंबियांना पण सांगितलं, जो प्रस्ताव प्रशांतला दिला तोच माऊलीभाऊंच्या घरातल्या कुटुंबियांना किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या सहकार्यांना दिला. ती दोन्ही तुल्यबळ आहेत, परंतु आम्हाला कुठंतरी बरोबर घ्या. पण माऊलीभाऊंनी याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, आम्हाला कुठलाही विचारणा केला नाही किंवा आमच्याकडे मागितलं नाही. हा निर्णय घेताना काही भाऊंच्या बरोबरचे मंडळी होते आणि काही आम्ही राष्ट्रवादीची मंडळी होतो किंवा याच्यामध्ये समझोता केला पाहिजे. त्यांनी सांगितले की आम्हाला एकच उमेदवारी द्या, आम्ही संपूर्ण पंचायत समिती 10 आणि बाकीच्या 4 गटामध्ये सुद्धा सर्व भाऊंचे मानणारे कार्यकर्ते तुम्हाला ताकदीनं उभे राहू, तुमच्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या उमेदवारांना विजय करण्यामध्ये आमचा सुद्धा सिंहाचा वाटा असेल. ही सगळी परिस्थिती प्रशांत भागवतांना गणेश भाऊंनी सांगितली, मी पण सांगत होतो की आपण फक्त एका गणाचा किंवा एका गटाचा विचार करून चालणार नाही. तू निर्णय घे, तू काहीतरी सांग, याच्यातून मार्ग काढ. त्यानं सांगितलं मला पंचायत समिती तुम्ही लढ म्हणता, पण दुसरीकडे मावाडीलाच आमचा सुनील नाना भोंगाडे इच्छुक आहे, त्याला कोण थांबवणार. हे प्रस्ताव गणेश भाऊ यायचे. गणेश भाऊने मला ते सांगायचं की बाबा त्या असा प्रशांत म्हणतोय. मी भोंगाडे सुनील नानाला बोललो, त्या सगळ्या परिवाराला बोलवलं. त्या परिवारानं भोंगाडे कुटुंबियांनी किंवा त्यांना मानणार सगळ्या मंडळींना सांगितलं, तुम्ही आमच्या गावात जर वरची उमेदवारी देत असाल तर आम्हाला थांबणं हे क्रमप्राप्त आहे, ते योग्य आहे. आम्ही थांबतो, आम्ही पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणानं उभं राहणार. त्यानंतर दुसरा प्रस्ताव त्यांनी प्रशांत भागवतने दिला. इंदुरीमधून दिलीपराव ढोरे उभे राहत आहेत, त्यांचं काय करणार. मी विठ्ठल अण्णांना सांगितलं. विठ्ठल अण्णांनी दिलीपरावांना बोलून घेतलं. दिलीपराव म्हणाले पक्ष जर समजा त्यांना देत असेल मला काय प्रॉब्लेम नाही, मी त्याच्या मागे उभा आहे. तिसरं प्रशांत भागवतांनी आणलं, माऊली भाऊंची उमेदवारी तुम्ही घरातली देत असताना किंवा पल्लवीताई दाभाडेला उमेदवारी देत असताना त्यांचे नातेवाईक संदीप काशीते जर त्यांनी भाजपची पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर काय करणार. आम्ही संदीप काशीतांना पण विचारायला पाठवलं, तर त्यांनी सांगितलं की नाही जर समजा माऊली भाऊंची उमेदवारी असेल पण मला पंचायत समितीचा मला विचार करावा लागेल. मी त्यावरती स्पष्टपणे सांगितलं, जर संदीप काशीद यांनी पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर जिल्हा परिषदेला आमच्या मेधाताई भागवत असतील. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी निर्णय दिला, आम्ही उमेदवारी जरी आम्हाला दिली तरी आम्ही घेणार नाही. कुणी? संदीप काशीदनं. मग हे 3 जे काही त्याला अडथळे दिसत होते ते आम्ही पहिले त्यांचे क्लिअर करून दिले. त्यानंतर ना गणेश भाऊ बोलत होते, प्रश्न आता आपले दिवस थोडे राहिले तर आपल्याला निर्णयावरती यावं लागेल. मग मी शेवटला म्हणजे मला वाटतं शुक्रवारी, परवाच्या शुक्रवारी आम्ही निर्णयावरती आलो. आपण आता कशा पद्धतीने इथं गणेश भाऊच्या घरात बसलो, मेधाताई, त्यानंतर प्रशांत भागवत, गणेश शेठ आणि मी, आम्ही 4 जणांनी बसून निर्णय केला. त्यात प्रशांत भागवतांना म्हणाले, तर त्यांना प्रस्ताव आम्ही दिलता की तुम्ही जिल्हा परिषदेला जा आणि ताईला पंचायत समितीला खाली लढू द्या. ओबीसी आरक्षण आहे पंचायत समितीच्या सभापती पदाचं, तुम्हाला पहिलं 1.5 वर्ष सभापती पद हे दिलं जाईल आणि जिल्हा परिषद तुमची इच्छा आहे तुम्हाला ऑप्शन मधून 2.5 वर्ष दिले जातील. यावरती त्यांनी सांगितलं मी विचार करून सांगतो.
दुसऱ्या दिवशी परत आले आणि विचार करून सांगितलं की तुम्ही मेघाताईला जिल्हा परिषदेला नाही पंचायत समितीला देण्यापेक्षा मला पंचायत समिती द्या, उपसभापती पद मला द्या आणि मेघाताईला तुम्ही जिल्हा परिषदेच्या ऑप्शन मध्ये घ्या. तोही प्रस्ताव मला यांनी सांगितला की असा प्रस्ताव आहे, म्हणलं तुम्ही मान्य करत असाल तर तुम्ही मान्य करा. हा प्रस्ताव प्रशांत भागवतांचा आम्ही सगळ्यांनी मान्य केला. जिल्हा परिषदेला प्रशांत भागवतांनी सांगितलं मेधाताईला 2.5 वर्षाकरता ऑप्शन मधून द्या, मला पंचायत समितीला उपसभापती पद पहिलं 1.5 वर्षाकरता द्या. हे दोन्ही फॉर्म्युले मान्य केले. दोघाही पती पत्नीचा किंवा दोघाही कुटुंबातल्या व्यक्तीचा सन्मान हा मावळ तालुक्यात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचा केलेला आजपर्यंत पाहायला मिळाला नसेल. आणि आम्ही एका वेळेला दोघांनाही करण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी आनंदाने स्वीकारलं. शनिवारी सकाळी माझ्याकडे प्रशांत भागवत आले. प्रशांत भागवतांनी येताना एकटे नाही आले, निवृत्तीभाऊ शेटे आणि अण्णासाहेब बेगडेंना घेऊन आले. त्या अगोदर मला निवृत्तीभाऊ शेटेंचा एक फॉर्म्युला आला होता की आम्हाला तुम्ही जर 3 जागा आहेत वराळे आणि इंदुरी गटातल्या, त्याच्यातली 1 जागा आम्हाला द्या आणि 2 जागा तुम्हाला घ्या. मी म्हणलं प्रशांतला सोडून मला करता येणार नाही. मी कोर कमिटीच्या आज आमची 6 वाजता बैठक आहे, मी त्या सर्वांशी चर्चा करतो. नाही तुम्ही माऊली भाऊंशी पण बोला. म्हणलं मी बोलतो, तुम्ही पण माझ्याबरोबर बोलायला चला. पण शेवटी आमदार या नात्यानं मी तुमचं ऐकलं पाहिजे. तुमचा निर्णयाचं मी स्वागतही करतो की तुम्ही 3 पैकी मला 2 जागा देताय, 1 जागा तुम्ही मागताय. मी ती माझा तुमचा प्रस्ताव माझ्या कोर कमिटीकडे माझ्या सगळ्या नेत्यांकडे मांडतो. तो प्रस्ताव घेऊन प्रशांत भागवत माझ्याकडे आला आणि या निर्णयावरती यायला 6 वाजता इथं येसपर्यंत मी गणेश भाऊ खांडगेंना स्पष्टपणे सांगितलं होतं, जोपर्यंत प्रशांत भागवतांचा होकार येत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा निर्णय तुम्ही दिलेला, तोपर्यंत पल्लवीताई दाभाडेंची उमेदवारी जाहीर करायची नाही. त्यांनी होकार दिला, माझ्या समोर मान्य केलं. मी त्यांचं स्वागतही केलं आणि हेही सांगितलं मेघाताई तुम्ही आज मनाचा मोठेपणा दाखवला, तुमच्या कुटुंबियांनी दाखवला. शेवटी आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सगळे उमेदवार विजय करण्याकरता 2 पाऊल पुढे मागे करावं लागतं आणि त्याचा तुम्ही त्या निर्णयाचं स्वागत केलं. मी तुम्हालाही कधी अंतर देणार नाही. आता खरं तर मला मेघाताईला पंचायत समिती सभापती पद देऊन तालुकाभर माझ्याच बरोबर खांद्याला ती ताई बरोबर येईल या अपेक्षा होती. पण तुम्ही आता जिल्हा परिषदेला तिला दिलं, पंचायत समितीला तुम्ही आलाय, तुम्हाला घेऊन फिरल, तुम्हालाही कुठं अंतर देणार नाही. इथपर्यंत आनंदानं सगळं झालं. दुपारी 12, 12:30, 1 वाजता शनिवारी नाही शुक्रवारी झालं ना, शुक्रवारी झालं. आणि शुक्रवारी हा निर्णय झाल्यानंतर ना गणेश भाऊ म्हणलं की संध्याकाळी आपली 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू. म्हणजे एका गटापुरतं जाहीर करण्यापेक्षा आपण सगळेच उद्या शनिवारी सगळे पत्रकार बोलू, सगळे उमेदवार बोलू, जे इच्छुक होते त्यांनाही बोलू आणि उमेदवार सगळ्या एका टायमाला आपण जाहीर करू. अशा पद्धतीने सगळा घटनाक्रम झाला आणि संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद होणार. मला डावललंय, माझ्या पत्नीला डावललंय, आमदारांना आमच्या अन्याय केलाय हे चित्र उभं करायचं. आणि 8:30ला मग मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली म्हणून मी भाजपमध्ये गेलो. हे असं का करावं प्रशांत भागवतनं, की ज्या प्रशांत भागवतनं माझ्या ऑफिस मधल्या मुलांना पैसे दिले, त्यांना कामाला तुझ्याकडे घेतले, माझी सगळी माहिती तुला मिळत होती, मला ते माहिती होतं, मी कधी त्याच्यावरती विरोध केला नाही. ज्या प्रशांत भागवतला गावागावामध्ये गेल्यावरती मी सांगत होतो की तो प्रशांत आपला आहे, त्याच्याकडनं काही मिळालं तर तेही घ्या, त्याला मदत करा, त्याला पण बरोबर घेऊन काय मदत किंवा काम करतात ते करा. माझ्या महिला भगिनी संघटनेतल्या त्याही गावागावापर्यंत घेऊन मेधाताईला जात होत्या. आणि जे प्रशांत भागवत मला सांगत होते की तुम्ही आमदार जो निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य आहे. मी त्यांना विचारायचो बरं का. मला एक माहिती 15-20 दिवसापूर्वी आली होती की ते बावनकुळे साहेबांना भेटून आलेत का, त्यांचा भाऊ आला. मी म्हणलो तुमच्यात लोकांनी भेटा गेलं का, नाही गेलो नाही. नंतर मला गेलो होतो, ते वेगळ्या कामाकरता गेलो होतो. नंतर 8 दिवसानंतर परत विचारलं प्रशांत भाऊ तुझ्या भाजपवाले कुठले संपर्कात आहे का, म्हणजे मला फोन आले तर मी त्यांचे फोन पण घेत नाही. परवा दिवशी पण विचारलं
अरे ते भाजपवाले आपले जे उमेदवार डावावर किंवा आपण थांबवतो त्यांना लगेच ते कॉन्टॅक्ट करते. ते तुला काय कॉन्टॅक्ट नाही ना, मला फोन बिन नाही, मी फोन बिन नाही घेत त्यांचे. आणि शुक्रवारी रात्री बाळा बेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, संदीप काकडे आणि प्रशांत भागवत यांची मिटिंग झाली. ही पण मला माहिती होती, पण मी त्यांना फोन करून विचारलं पण तुमची मिटिंग काय झाली का, तर म्हणून प्रशांत भागवतला वाटेल की माझ्यावरती यांचा विश्वास नाहीये का, हे मला काय विचारलं. म्हणून मी ते विचारलंय का आता आपण विश्वासानं आपला सहकार्य तो कुठे जाणार, आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे. पण प्रशांत भागवतांना सुनील शेळकेनं काय द्यायला पाहिजे होतं. जर मी त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेला कॉप्शन मधून 2.5 वर्ष आणि पंचायत समितीला उपसभापतीपद पहिले 2.5 वर्ष द्यायचं, ही जबाबदारी घेतली, स्वीकारली, त्यांनी होकार दिला. मग तुमच्यासाठी मी अजून काय करायला पाहिजे होतं की म्हणजे तुम्ही आम्हाला आमदारांनी फसवलं किंवा आमदारांना आम्हाला न्याय नाही दिला, ही तुम्ही माझी बदनामी केली नसती. माझा आपल्या माध्यमातून प्रशांत भागवतला देखील अजून 2 दिवसाची सवलत आहे, संधी आहे, मुदत आहे आणि आव्हान पण आहे. मी जसं आज जाहीरपणाने सांगितलं, याच्यातलं जर काय खोटं असेल, मी जर काय तुझ्यावरती खोटे आरोप करत असेल किंवा जर मी तुला हे देतो आणि मी मान्य केलं नव्हतं, मला आमदारांनी लादलं, मला जबरदस्ती केली, हे जर काय असेल मला त्यांनी सांगावं. माझ्या जिल्हा परिषदेचा उमेदवार पल्लवीताई दाभाडेला मी माघारी घ्यायला लावणार. पण तुम्ही बदनामी जर करत असाल तर मी घराघरापर्यंत पोहोचून तुम्हाला काय देत होतो, तुम्ही काय घेतलं, तुम्ही काय काय माझ्याकडनं पदरात काय पडन हे कबूल करून घेतलं. नंतर तुम्ही आयत्या वेळेला माझा केसाने गळा कापला. मला सांगून जायचं ना की जे काय तुम्ही करताय मला मान्य नाही, किंवा मला विचार करायची संधी द्या, किंवा मला हे पटत नाही, मला उभंच राहायचंय काय झालं तरी. मी सांगितलं असतं ठीक आहे, तुला जायचं, तुला शुभेच्छा आहेत, माझा काय अडचण नाही. पण मला बाकीच्या ठिकाणी मौली भाऊंचा पक्ष असेल किंवा त्यांना मानणारी लोक असतील किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणारी लोक, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला मानणारी लोक असतील, या सगळ्यांना मला एकत्रित करून बाकीच्या ठिकाणी मदत लागते. अशा पद्धतीनं या व्यक्तीनं सुनील शेळकेनं घात केला, हे शब्द जर प्रशांत भागवत आणि त्याचे कुटुंबीय बाहेर जे काय वापरतायत, माझं परत सांगणे, तुझ्यावर जर कुठला अन्याय सुनील शेळकेनं केला असेल तर तू जाहीरपणे सांग. पल्लवीताई दाभाडेला मी माघारी घ्यायला लावायची जबाबदारी घेऊन तुझ्या मागे उभा राहील, हे देखील जाहीरपणे सांगतो.